बदलापूर शहरामध्ये अत्याचाराविरोधात जनआक्रोश आंदोलन आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर इंटरनेट सेवा ही बदलापूर शहरात बंद करण्यात आली होती. कारण की सोशल मीडियाचा अनेक मेसेज व्हायरल होत होते आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनीही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. मात्र तब्बल 2 दिवसानंतर ही इंटरनेट सेवा ही सुरळीत सुरू झाली आहे. आपण बघू शकतो की आता इंटरनेट सेवा ही सुरू झाली आहे. मी सध्या बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे. अजून देखील पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपण जर इंटरनेट सेवा बघितली ती मोठ्या प्रमाणात ही बंद करण्यात आली होती. मात्र आता इंटरनेट सेवा ही आता सुरू झाली आहे. आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात इंटरनेट सेवा ही बंद झाल्यानंतर बदलापूर चांगलेच हैराण झाले होते. मात्र आता ही इंटरनेट सेवा देखील आता सुरू झाली आहे. आपण बघू शकतो की नेट सेवा ही आता सुरू झाली असून ही माहिती संपूर्ण पोलिसांनी आपल्याला दिली आहे. तसंच रेल्वे स्टेशनच्या बाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त अजून देखील तैनातच आहे. तर दुसरीकडे आपण जर बघितलं बदलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर विकृत राजकारण करू नका असं देखील अशाचे बॅनर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. ठिकठिकाणी बदलापूरमध्ये बॅनरबाजी करण्यात आले कारण की कुठेतरी राजकारण होत आहे असं बदलापूरचं म्हणणं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आपल्याला बॅनर देखील पाहायला मिळत आहे. माय चिल्ड नॉट फॉर पॉलिटिकल असं या आशयाचे बॅनर आहेत. बदलापूरकर म्हणून आम्ही त्या दुर्दैवी प्रकाराचा निषेधच करतो, पण त्या दुर्दैवी प्रकरणावर बदलापुरात विकृत राजकारण करू नका. कारण की काल जर बघितलं मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये अनेक राजकीय नेते मंडळांनी भेट दिली होती. पोलिसांची चर्चा देखील करण्यात आली. मात्र आता बदलापूरकर त्याच अनुषंगाने आता विकृत राजकारण करू नका कोणी असा आशयाचे बॅनर देखील पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात जेव्हा इंटरनेट सेवा ही बंद केली होती कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक दंगली घडवणारे मेसेज व्हायरल होत होते, व्हिडिओ व्हायरल होत होते आणि त्याच अनुषंगाने पोलिसांनी ही इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती आणि ती आता सुरळीत सुरू झाली. त्यामुळे आता करांना मोठा दिलासा मिळताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे रेल्वे सेवा देखील पूर्वपदावर आहे, सुरळीत आहे, वेळेवरच आहेत. त्यामुळे बदलापूरकर हे आता मुंबईच्या दिशेने देखील जाण्यास तयार झालेले आहेत. मयूर जाधव, TV9 मराठी, बदलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.